हे बघा भावा बहिणींनो, आज आमच्या इथं पित्तर पाटाचा महिना सुरू झाला. त्याच्यामुळं आज पित्र येतं आमच्या इथं. तर मग मी आज काय करायला लागले, मी तुम्हाला दाखवते. मी व्हिडिओ करून की काय काय बनवतात, काय काय नाही पित्राला. तर हे पाहिजे चमकुऱ्याचे पानं आणले, तर कुणी आळूचे पानं म्हणते, आमच्या तिकडं आईच्या तिकडं पोथीचे पानं म्हणते त्याला. हे चमकुऱ्याची पानं. परत ह्याच्यामध्ये उडदाची ह्याची डाळ भिजत घातलेली, ही मुगाची उडदाची डाळ भिजत घातली. याच्यात अद्रक, लसण, जिरं, ओवा, ह्याची मीठ याची पेस्ट करून घेतली. ह्या मिरच्या इथं कट करून ठेवल्यात. ह्या मिरच्यामध्ये पेस्ट भरायची, ती मिरच्या तळून घ्यायच्यात. ही कोथिंबीर भाज्यासाठी, कढीसाठी, आमटीसाठी. वरण पण घातले बघा. हे इथं वरण शिजून ठेवलं आहे. आता आपण भात लावणार कुकरला आणि दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी करणार. हे पाय मिरच्या करायला असं पीठ हे करून घेतले, मिरच्या तळायला. हे गव्हाच्या कुरडया, ह्या गव्हाच्या ह्या तळून घ्यायच्या. पित्राला कुरडई, पापड सगळं लागतं. हे पापड मी घरी बनवलेले आहेत. उडदाच्या डाळीचे पापड होते, हे घरी बनवलेले पापड येतं. आणि हे मालकानं विकतचे आणलेले इथं रेडीमेड पापड. हे रेडीमेड आणलेले. आता आपल्याला तेल ठेवायचं आहे, गॅसवर तेल ठेवायचं आहे आणि एक 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 वस्तू तळून घ्यायची. हे आपण आता इथं तेल तवा ठेवला आहे गॅसवर. म्हणून आता याच्यात टाकणार आहे तेल. तेल टाकलं. आता तेल गरम असतं दुसरं काहीतरी बनवून ठेवतो आपण. हे बघा आता आपलं तेल, हे ठेवलेलं तेल ठेवलं होतं ना, ते तपलं तेल. आता आपण याच्यामध्ये घेऊ तळून थोडं थोडं सगळं जे आपण बनवलंय ते सगळं तळून घ्यायचं. वेळ लागते थोडा तळायला याला त्याला, पण मग घ्यायचं तळून. ह्या कुरड्या आता गव्हाच्या दुप्पट फुलत्यात. ह्या कुरड्या दिसायला एवढीशी दिसते अगोदर, आणि नंतर पहा केवढी फुलली. हे पाय गव्हाची कुरडे, हे खूप फुलतात हे गव्हाच्या कुरड्या. हे पाय अशा पाच केवढी फुलली. रेडीमेड नाही घेत मी गव्हाच्या कुरड्या. ह्या